हॅलो गाईज, माय नेम नरेंद्र. सो मी पुण्यात आलो आहे. तर मी ट्रॅव्हल करणार आहे मेट्रोमधून. आणि आज आपण जाणार आहोत सारस बागेमध्ये. सारस बागेमध्ये एक सुंदर असं मंदिर आहे सिद्धिविनायकाचं. आज आपण तिथे जाणार आहोत. चला जाऊया आणि ट्रॅव्हलिंगचा आपण एन्जॉयमेंट घेऊया आणि नेचरचा आपण आस्वाद घेऊया. लेट्स गो. आता पहिले आपल्याला बसने मेट्रो स्टेशनवर जायचं आहे. मेट्रो स्टेशनवरून आपल्याला स्वारगेटला पोचायचं आहे. मेट्रोवरून तुम्ही बघत असाल ही मेट्रो लाईन आहे. वरतून मेट्रो जाते. आता आपण मेट्रो स्टेशनजवळ आलो आहे. आता जाऊया आपण मेट्रोवरून स्वारगेटवर. हे बघा, हे भोसरी मेट्रो स्टेशन आहे. आपण आता एंटर केलेलं आहे. आता आपण पहिले तिकीट करू. भोसरी ते स्वारगेट. बघा हे मेट्रो स्टेशन. ही बघा, आता मेट्रो आली आहे. ही आता डायरेक्ट स्वारगेट जाईल. प्रत्येक स्टॉप थांबते. मेट्रो फक्त 1 मिनिट थांबते, म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर एंटर करायचं आहे मध्ये. आता आपण जस्ट निघालो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनवरून. आता आपल्याला पुढे जायचं आहे सारस बागेमधल्या सिद्धिविनायक मंदिरात. स्वारगेट मेट्रो स्टेशनवरून 10 किलोमीटरच्या अंतरावरच आहे ते मंदिर. आपण तिथे जाऊया. बघा, आता आपण मंदिराकडे आलेलो आहे. आता मध्ये जाऊया. मंदिर कसं आहे आपण ते बघूया. बघा, मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर बघा निसर्गरम्य आपल्याला वातावरण दिसायला मिळतं आहे. आता आपण मंदिराकडे जाऊया. बघा किती सुंदर प्रकारे मंदिराची उभारणी केली आहे. सो बेसिकली हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे. माधवराव पेशवे यांनी ह्या मंदिराची उभारणी केली होती. मंदिराच्या आजूबाजूला निसर्गाचा आस्वाद घ्यायला भेटेल तुम्हाला. खूप असं सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस तुम्हाला एक छोटंसं संग्रहालय दिसेल. तिथे तुम्हाला विविध प्रकारचे गणपतीच्या मूर्ती बनवलेल्या दिसतील, चांदीच्या, सोन्याच्या. त्याचप्रमाणे सुपारीच्या खांडींपासून पण गणपतीचे प्रकार बनवलेले तुम्हाला दिसतील. म्हणून तुम्ही नक्कीच या संग्रहालयाला भेट द्या. चला मग या ब्लॉगचा एंड मी इथेच करतो. हा माझा ट्रॅव्हलिंगचा एक भाग होता. मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवला. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता मेट्रोमधून. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत होतो. तर माझा अनुभव एक्सपिरियन्स खूप छान मस्त होता. आणि सिद्धिविनायकाचं मंदिर पण खूप छान होतं. पेशवेकालीन मंदिर होतं, तर खूपच छान होतं. त्याचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. जर तुम्हाला मंदिराच्या परिसरात फिरायचं असेल तर तुम्ही पर्वती हिल म्हणून पण आहे एक महादेवाचं मंदिर आहे टेकडीवर. पेशवेकालीनच आहे. नानासाहेब पेशवे यांनी त्याची उभारणी केली आहे. तर खूप छान असं मंदिर आहे. तिथे पण तुम्ही जाऊ शकतात. जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.